संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्न। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा। शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, निपाणी। मोबाईल 09448 14 24 21। जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी भाजपचं प्राबल्य असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व्हिक्टर डॉन्टस यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली। राज्यात सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कोकणात भाजप राष्ट्रवादी युतीची नांदी असल्याचं बोललं जात आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। आता तुम्ही सुरुवातीला म्हणाले की भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येईल किंवा दादा तिथे जातील, पण तसा काही विषय नाहीये, कारण दादांनी स्पष्ट लाईव्ह येऊन सांगितलंय सगळ्यांना आणि ट्विटरद्वारे, आणि प्रत्येक वेळेला ते त्यांचं मत व्यक्त करतात, ओपनली बोलत आहेत। पण तसं काही नाहीये, हे एक वावड्या आहेत किंवा हे नुसतंच अफवा आहेत असं मला, अफवा म्हणण्यापेक्षा उगाचच चुकीची चर्चा केली जाते असं मला वाटतंय। आणि आता तुम्ही विचारलं की आता जी इलेक्शन झाली, इलेक्शन म्हणजे बिनविरोध निवड झाली, व्हिक्टर डॉन्टस आपले जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक, त्यांची जिल्हा संघावरती अध्यक्षपदी निवड झाली। सुरुवातीला त्यांचं अभिनंदन करते आणि खऱ्या अर्थानं सहकारामध्ये राजकारण हे केलं जात नाही। आदरणीय शिवरामभाऊ जाधव यांच्या विचारांवर आज त्या संस्था चालतायत किंवा त्यांना मानणारा वर्ग तिथे आहे। आणि डॉन्टस साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांना अनुभव आहे, सहकाराचं चांगलं नॉलेज आहे आणि राज्य आपली जिल्हा जे संघ आहे तो शेतकऱ्यांसाठी चांगला उपक्रम आहे त्यांच्याकडे। खत विक्री व्यवसाय असेल किंवा अजून ह्या सगळ्या गोष्टी, विविध छोटे छोटे व्यवसाय त्याच्या माध्यमातून केले जातात आणि मला वाटतं डॉन्टस हे अनुभवी आहेत, त्यांना चांगला त्याच्यातला सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि त्यामुळे अजून प्रभावी काम हवं, त्यामुळे एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व म्हणून तिथे बिनविरोधपणे सर्वांनी मिळून त्यांची निवड केलेली आहे असं मला वाटतं। आणि सहकारामध्ये राजकारण कधी केलं जात नाहीये आणि सहकारामध्ये शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं त्यांना उपयोग व्हावा यासाठी सगळेजण एकत्र येऊन काम करत असतात आणि त्या धर्तीवरती निवड झालेली आहे आणि मला कौतुक आहे त्यांचं आणि डॉन्टस साहेबांनाही अभिनंदन पुन्हा एकदा मी करते। आता ते भविष्यात बघू आता काय होईल ते, आता मी भविष्य नाही सांगू शकत, पण आता जे आहे ते पुढचं नाही सांगता येणार आपल्याला काय होईल ते। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।